प्रेक्षको नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रो, जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्या रोज आपल्या नजरेसमोर नसतात, त्यामुळे त्या अस्तित्वातच नाही अशी जाणीव किंवा अशी एक समज आपली व्हायला लागते. जसे काही दुर्मिळ आजार, काही न बोललेले संघर्ष आणि काही अशी माणसं जी शांतपणे वेदना सहन करत असूनही चेहऱ्यावर आशेचं एक हास्य टिकवून ठेवतात. आपण अनेकदा आरोग्य मित्र जेव्हा आपण चर्चा करतो आरोग्याची, तेव्हा ते फक्त केवळ आजार नसणे नव्हे किंवा लक्षणांचा अभाव नसणे, तर इतक्या मर्यादित पद्धतीने आपण आजाराला पाहतो. पण काही कुटुंबासाठी आरोग्य म्हणजे दर महिन्याला रुग्णालयाची मारलेली जी काही त्यांना फेरी असते, ती रक्ताच्या प्रत्येक थेंबासाठी चालणारी धडपड आणि उद्याचा दिवस अधिक चांगला कसा करता येईल, अधिक चांगला कसा असावा यासाठी अखंड प्रार्थना म्हणजे आरोग्य त्यांच्यासाठी असतं. मित्रो, वैद्यकीय क्षेत्र अतिशय प्रगत झालेलं आहे आणि ते अजूनही प्रगत होत चाललेलं आहे. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत चाललंय. तरी काही आजार आजही समाजात पुरेशा प्रमाणात समजले गेलेले नाहीत, हेही तितकंच खरं. त्याचपैकी एक महत्त्वाचा आजार म्हणजे थॅलेसेमिया. जगभरामध्ये जागतिक थॅलेसेमिया दिवस हा सध्या साजरा केला जात आहे आणि त्या अनुषंगाने त्या निमित्ताने निवडलेला आजचा आपला विषय आपण स्क्रीनवर पाहू शकता. आजचा आपला विषय आहे जागतिक थॅलेसेमिया दिवस. जागतिक थॅलेसेमिया दिवस. मित्र, हा दिवस केवळ वैद्यकीय माहिती देणारा नाहीये, तर संवेदनशील समाज घडवण्याची आठवण करून देणारा हा दिवस आहे. आणि या महत्त्वपूर्ण अशा विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आज स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेले आहेत आपले तज्ज्ञ पाहुण्या, बालरोग, रक्तदोष व कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर प्रणोती किणी मॅडम. मॅडम, आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या पाहुण्यांचा अगदी अल्पशा असा परिचय करून द्यायचा झाला तर डॉक्टर प्रणोती किणी मॅडम या MD पिडियाट्रिक्स व पिडियाट्रिक हेमॅटॉलॉजी ऑन्कोलॉजीमध्ये फेलोशिप प्राप्त केलेले आहे. बालरोग, रक्तदोष व कर्करोग उपचार क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव म्हणजे डॉक्टर किणी आहेत. सध्या त्या MCGM कॉम्प्रिहेन्सिव्ह थॅलेसेमिया केअर, पिडियाट्रिक हेमॅटॉलॉजी ऑन्कोलॉजी व बोन मॅरो ट्रान्सप्लांट केंद्र, बोरिवली, मुंबई येथे कार्यरत आहेत. थॅलेसेमिया, इतर रक्तविकार आणि बालकांमधील कर्करोग उपचारात त्यांना विशेष प्रावीण्य आहे. तसेच त्या एक प्रशिक्षित बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियन देखील आहेत. राष्ट्रीय स्तरावर IAF न्यूट्रिशनल ॲनिमिया गाईडलाईन्स आणि थॅलेसेमिया गाईडलाईन्स या पुस्तकांमध्ये सहलेखिका म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. आज आपण त्यांच्याकडून थॅलेसेमियाविषयी सखोल मार्गदर्शन घेणार आहोत. चला तर मित्र, अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील अशा चर्चेला, या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. आजचा विषय आपण जाणून आहात जागतिक थॅलेसेमिया दिवस आणि त्यानिमित्ताने जे तज्ज्ञ पाहुणे आपल्या इथे लाभलेले आहेत त्या आहेत डॉक्टर प्रणोती किणी मॅडम. मॅडम, पुनश्च मी आपलं स्वागत करतो हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये. मी दूरदर्शनची आभारी आहे की तुम्ही मला इकडे आमंत्रित केलं आणि थॅलेसेमियाबद्दल अवेअरनेस करायची ही संधी मला दिली, त्याबद्दल आभार. नक्कीच नक्कीच. आपले पुन्हा मी स्वागतच करतो. मॅडम, जागतिक थॅलेसेमिया दिवस दरवर्षी साजरा केला जातो. त्याच्या मागचे उद्देश वगैरे आम्ही आपल्याकडून जाणून घेणारच आहोत आणि दरवर्षी त्यांची एक थीम असते, एक घोषवाक्य दरवर्षीचं असतं. तर या वर्षीचं जे घोषवाक्य त्यांचं आहे ते हिडन नो मोर, फाइंडिंग द अनडायग्नोज्ड, सपोर्टिंग द अनसीन. अगदी ढोबळ मनाने याचं मराठी अनुवाद करायचं झालं तर आता लपून नाही, निदान न झालेल्यांचा शोध आणि दुर्लक्षितांना आधार, असं आपल्याला एक ढोबळ मनाने सांगता येईल. नक्कीच या निमित्ताने जी चर्चा आपण घडून आणणार आहोत त्यात एक आपसूक प्रश्न निर्माण होतो. पहिला तो म्हणजे थॅलेसेमिया म्हणजे नेमकं काय, याबद्दल आपण काय सांगाल प्रेक्षकांना?
तर थॅलेसेमिया ही एक अनुवांशिक आजार आहे. हा जेनेटिक डिसऑर्डर आहे. आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये लाल रक्त असतं, हिमोग्लोबिन, जे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन पोचवतं सगळीकडे. जर ही हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर शरीरामध्ये अनेमिया होतो, ऑक्सिजनची कमतरता असते. तर ह्यातलाच एक मोठा आजार आहे थॅलेसेमिया. यामध्ये शरीरामध्ये चांगले रक्त बनत नाही, लाल पेशा चांगल्या बनत नाही, त्याच्यामुळे तुटतात, हिमोग्लोबिनची कमतरता असते. आता हा होता कसं, हा जो जे आपल्या कपिल असतं, पार्टनर असतं, त्यांच्यामध्ये एक जीन खराब असते. प्रत्येककडे हिमोग्लोबिनचे 2 नॉर्मल जीन्स असतात. जर एक जीन खराब असेल, एक चांगला असेल, तर त्याला आपण म्हणतो थॅलेसेमिया मायनर किंवा थॅलेसेमिया ट्रेट. दर प्रेग्नन्सीमध्ये बाळाला अर्धे गुण आई, अर्धे गुण बाबांकडून येतात. तर जर दोघांकडूनही चांगले गुण आले तर बाळ एकदम नॉर्मल होतं. जर दोघांकडून एखाद्याकडून खराब आला, एखाद्याकडून चांगला आला, तर बाळ आई बाबांसारखं थॅलेसेमिया मायनर होतं. आणि जर दोघांकडूनही खराब आला तर त्या बाळाला थॅलेसेमिया मेजर होतो. आणि हे दर प्रेग्नन्सीची गोष्ट आहे. दर प्रेग्नन्सीमध्ये 25% चान्स आहे की बाळ थॅलेसेमिया मेजर होईल, 50% चान्स आहे की आई बाबांसारखा थॅलेसेमिया मायनर होईल, आणि 25% चान्स आहे की बाळ एकदम नॉर्मल होईल. अगदी थोडक्यात आणि स्पष्ट शब्दांमध्ये आपण आम्हाला अगदी सोपं करून समजावून सांगितलं की नेमका थॅलेसेमिया म्हणजे काय. मग आता थोडंसं या थॅलेसेमियाच्या कारणांना थोडंसं जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून पुढची चर्चा ही प्रेक्षकांना नक्कीच कळायला सोपं जाईल. मग हा आजार नेमका कसा आणि का होतो हेही आपल्याकडून जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. आणि तो अनुवंशिक आहे असं जेव्हा म्हणतो तो कसा आहे याबद्दलही थोडंसं आपण समजावून सांगितलं, पण सविस्तर थोडंसं सांगितलं तर बरं होईल. तर हा थॅलेसेमिया हा ऑटोझोमल रिसेसिव्ह आहे. म्हणजे जेव्हा दोन्ही पालकांकडून एखाद्या मुलाला खराब गुण येतो तेव्हाच हा थॅलेसेमिया मेजर होऊ शकतो. त्यामुळे जसं मी म्हटलं, अर्धा गुण चांगला, अर्धा गुण खराब असेल तर बाळाला थॅलेसेमिया मायनर होईल. आणि हे दर प्रेग्नन्सीची गोष्ट आहे. असं नाहीये की एखाद्या वेळी टेस्टिंग केलं आपण, बाळाला थॅलेसेमिया मायनर झाला तर दर प्रेग्नन्सीला असंच होईल, नाही. दर प्रेग्नन्सीला 25% चान्स आहे की थॅलेसेमिया मेजर मूल होऊ शकतं. अगदी 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 आपण कारणं जाणून घेतली. थॅलेसेमिया म्हणजे काय हे नेमकं समजलं, कारणांबद्दलही तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं. मग पुढे जाताना त्याच्या प्रकारांविषयी जाणून घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर थॅलेसेमियाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत मॅडम? तर थॅलेसेमियाचे 2 मेन प्रकार आहेत. एक आहे अल्फा थॅलेसेमिया, एक आहे बीटा थॅलेसेमिया. जे आपलं हिमोग्लोबिन असतं त्याच्यामध्ये 2 चेन्स असतात अल्फा जीनचे आणि 2 चेन्स असतात बीटाचे. जी चेन कमी असेल तो थॅलेसेमिया होतो. आज जी मेजर आपली चर्चा आहे ती बीटा थॅलेसेमियाबद्दल आहे. आता बीटा थॅलेसेमियामध्ये 2 मोठे प्रकार आहेत, ज्याला आपण थॅलेसेमिया मेजर म्हणतो, त्याला आता आपण ट्रान्सफ्युजन डिपेंडेंट थॅलेसेमिया म्हणतो. आणि एक प्रकार असतो थॅलेसेमिया इंटरमिडिया, त्याला आपण नॉन ट्रान्सफ्युजन डिपेंडेंट थॅलेसेमिया म्हणतो. आणि थॅलेसेमिया मायनर, जो मी आधी म्हटलं, एक गुण चांगला एक गुण खराब, तो आजार नाहीये. त्याला तो थॅलेसेमिया मायनरच्या व्यक्तीला काहीही त्रास नसतो, त्याला फक्त जेनेटिक प्रॉब्लेम आहे. तर थॅलेसेमिया मायनर हा आजार नाहीये. थॅलेसेमिया मेजर आणि थॅलेसेमिया इंटरमिडिया हे आजार आहेत ज्यांना वेगवेगळ्या प्रमाणे ब्लड लागतं. मग ह्या प्रकारानुसार उपचार आणि परिणामही त्याचे बदलतात? हो. तर जे ट्रान्सफ्युजन डिपेंडेंट थॅलेसेमिया असं अर्थात थॅलेसेमिया मेजर, त्यांना दर 3 ते 4 आठवड्यांनी लाल पेशा ज्या चढवाव्या लागतात. हे जन्मभर चालतं. ट्रान्सफ्युजन नॉन ट्रान्सफ्युजन डिपेंडेंट थॅलेसेमिया जो म्हणतो, थॅलेसेमिया इंटरमिडिया, त्यांना कधी कधी लागतं. काही मुलांना 3 महिन्यांनी लागतं, काही मुलांना 6 महिन्यांनी लागतं, काही मुलांना वर्षांवर्ष लागत नाही. काही गोळ्या असतात जे त्यांच्यावर काम करतात. तर हा वेगवेगळा प्रकार आहे. जर ट्रान्सफ्युजन डिपेंडेंट थॅलेसेमिया असेल त्याला जन्मभर दर 3 ते 4 हफ्त्यांनंतर, आठवड्यानंतर हे लाल पेशा चढवाव्या लागतील आयुष्य जगण्यासाठी. अच्छा. मग प्रेक्षकांना ही तुलना जर समजून घेण्यासाठी घ्यायची असेल तर मग सामान्य व्यक्ती आणि थॅलेसेमिया रुग्ण यामधला मूलभूत फरक काय आपण सांगाल? तर सामान्य व्यक्तीचं, तुमचं माझं नॉर्मल हिमोग्लोबिन ज्यांचं असतं त्यांचं असतं 12च्या वरती. आता ही मुलं जी असतात, जी थॅलेसेमियाग्रस्त असतात, त्यांच्या शरीरामध्ये लाल रक्त चांगलं बनत नाही. त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची खूप कमतरता असते. नॉर्मली जेव्हा 6 महिन्याची मुलं होतात, 6 महिने ते 1 वर्षामध्ये सडनली त्यांचे हिमोग्लोबिन कमी व्हायला लागते, त्यांची ॲक्टिव्हिटी कमी होते, अचानक पांढरी दिसायला लागतात मुलं. काही मुलांचे कलेजी, तिल्ली वाढतात, त्याच्यामुळे पोट फुगलेलं दिसतं, तोंड मोठं व्हायला लागतं. ते काही साईन्स असतात जे पिडियाट्रिशियन ओळखतो आणि मग आपण टेस्ट करतो आणि समजतं की हे थॅलेसेमिया मेजर आहेत. तर त्यामध्ये हिमोग्लोबिन खूप कमी असतं, 3, 4, 5. मग आपण त्यांना ब्लड लावायला सुरू करतो. अच्छा. म्हणजे याचमुळे आजाराची तीव्रता अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला नेमकी लक्षात आली सांगण्यावरून.
मग विशेषतः पालकांसाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा मला असं वाटतं. याचं उत्तर असेल की लहान मुलांमध्ये याची लक्षणे ही कशी ओळखता येतात, याबद्दल आपण काय प्रकाश टाकू शकता? तर सडनली जी मुलं ॲक्टिव्ह असतात ती अर्थात किरकिर करायला लागली, ॲक्टिव्हिटी त्यांची कमी झाली, खूप लेथार्जिक झाले, आधीसारखी खेळत नाही आहेत, अचानक पोट मोठं होऊ लागलं, आंघोळ घालताना आईना कधी कधी समजतं की ओके काहीतरी मांस पोटामध्ये लागतं आहे, तर कधी कधी तिल्ली असू शकते, कलेजे असू शकतो, तो आपलं डोकं त्यांचं डोकं मोठं होत जातं, कारण शरीर जिकडे पॉसिबल आहे तिकडे रक्त बनवायचा प्रयत्न करतो, पण तो अशक्य असतो, त्याच्यामुळे ते पेल दिसतात. हाच मेन कारण असतं की ते पेरेंट्स त्यांना डॉक्टरकडे घेऊन जातात. ऑल्सो जेव्हा हिमोग्लोबिन कमी होतो तेव्हा ताप होतं, इन्फेक्शनचा रिस्क वाढतो, तर याही प्रेझेंटेशन्सनी ते आमच्याकडे पोचतात. अगदी खरं आहे. म्हणजे वेळीच लक्षणं ओळखणं हे खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून लवकरात लवकर त्याचं निदान होऊन त्याची जी काही उपचार पद्धती आहे किंवा त्याच्यासाठी जे गरजेचं आहे करणं, हे लवकरात लवकर तितकं सुरू करता येईल. मग एक व्यापक चित्र जेव्हा आपण भारताबद्दलचं समजून घ्यायचं झालं, तर भारतात आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण सह्याद्रीवरती आहोत, तर याचे परिणाम किती आहेत, याबद्दल आपण काय सांगू शकाल? सो जे कॅरियर स्टेटस म्हणतो आपण, जे थॅलेसेमिया ट्रेट आहे त्याचं पर्सेंटेज, कॅरियर पर्सेंटेज इज अराउंड 3 to 4% पीपल. जर एका रूममध्ये 100 लोक आहेत तर त्यातले 4 लोकांना थॅलेसेमिया मायनर आहे. आणि ट्रिकी गोष्ट आहे की हे आपल्याला माहीतच नाही आहे की आपल्याला थॅलेसेमिया मायनर आहे. सो डिपेंडिंग ऑन कुठल्या स्टेटमध्ये आहोत, काही स्टेटमध्ये जास्त प्रमाण आहे, जसं पंजाबमध्ये वगैरे 7 ते 10% होऊ शकतं, महाराष्ट्रामध्ये कॅरियर पर्सेंटेज 2 ते 5% आहे, आणि भारताच्या वेगवेगळ्या स्टेट्समध्ये वेगवेगळ्या टाईपचा थॅलेसेमिया आहे. आणि जर थॅलेसेमिया मेजर जर म्हणताय तर असा आमचा अंदाज आहे की पूर्ण भारतामध्ये ॲटलिस्ट 1,00,000 लोक आहेत ज्यांना थॅलेसेमिया मेजर आहेत. प्रॉपर रजिस्ट्री नाही आहे पण 1,00,000. तर महाराष्ट्रात कमीत कमी 10 ते 12,000 मुलं आहेत जी हॉस्पिटलला पोचतायत रेग्युलरली ब्लड घ्यायला. त्याच्यामुळे आपल्याला अंदाज आहे, पण किती अजून अशी असतील ज्यांना अंदाज नाही आहे की ह्यांना थॅलेसेमिया आहे. पण असं अंदाजे धरलं तर देशामध्ये 1,00,000 मुलं, महाराष्ट्रामध्ये 10 ते 15,000. म्हणजे आपल्या सांगण्यावरून हा आकडा अतिशय बोलका आहे आणि डोळे उघडणार आहे. नेमकं त्याच्यावरती आज जगभरामध्ये का बोललं जाते हेच आपल्याला याच्यातून अधोरेखित होतं. मग एक तांत्रिक मुद्दा जर विचारायचा झाला प्रेक्षकांना क्लिअर कट समजण्यासाठी काही गोष्ट, तर मगासपासून आपल्या प्रत्येक उत्तरामध्ये थॅलेसेमिया मायनर आणि मेजर हे 2 शब्द कटाक्षाने येतातच आहेत. मग थॅलेसेमिया मायनर आणि मेजर यातील मूलभूत फरक काय? थॅलेसेमिया मेजर हा आजार आहे, त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन बनत नाही, हिमोग्लोबिन तुटत जातं, लाल पेशा तुटतात, त्याच्यामुळे दर महिन्याला त्या बालकाला, आता अडल्ट्सला सुद्धा जी थॅलेसेमिया आता मोठी झालेली आहेत मुलं, हे आता मी प्राऊडली सांगू शकतो की आता थॅलेसेमिया फक्त आधी जी मुलं असायची ते आता अडल्टहूडमध्ये पोचतायत, त्यांचं आता हिमोग्लोबिन दर महिन्याला कमी होतं. त्यामुळे त्यांचं हिमोग्लोबिन, आपल्या शरीराला जी गरज असते, ऑक्सिजन कपॅसिटीसाठी गरज असते, ती सतत नेहमी 10 ते 11च्या वरती असली पाहिजे. त्यामुळे ह्या मुलांना आपल्याला दर महिन्याला ब्लड चढवावं लागतं, त्यांचं हिमोग्लोबिन नेहमी 9.5 ते 10च्या वरती ठेवायला. थॅलेसेमिया मायनर हा आजार नाही आहे. थॅलेसेमिया मायनर समजून पण येत नाही, जोपर्यंत आपण टेस्टिंग करत नाही त्या व्यक्तीचं तोपर्यंत समजून येत नाही. ती व्यक्ती नेहमी नॉर्मल फिरते, सगळं काम करते, फक्त हिमोग्लोबिन थोडंसं कमी असतं. म्हणजे नॉर्मल हिमोग्लोबिन जर 12च्या वरती आहे, 12 12.5च्या वरती, तर या व्यक्तींचं हिमोग्लोबिन 10, 10.5, 9.5 असं असेल. पण त्यांच्यामुळे त्यांची कपॅसिटी काहीही कमी होत नाही, सगळं नॉर्मली अचीव करतात, सगळं नॉर्मल असतं, काहीही प्रॉब्लेम नाही. तर थॅलेसेमिया मायनर हा आजार नाही. अगदी अगदी. थॅलेसेमिया मेजर हा आजार आहे आणि थॅलेसेमिया मायनर हा फक्त एक ट्रेट आहे. नक्कीच प्रेक्षको, अतिशय महत्त्वाच्या वळणावरती आपली चर्चा आता आहे आणि याच्या पुढे आपण चर्चेमध्ये प्रतिबंधात्मक आणि कसे टाळता येईल हा रोग या हिशोबाने आपण चर्चा करणार आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं स्वागत हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये. आजचा विषय आपण जाणून आहात जागतिक थॅलेसेमिया दिवस, आणि जे तज्ज्ञ पाहुण्या आज आपल्या इथे लाभलेल्या आहेत त्या म्हणजे डॉक्टर प्रणोती केणी मॅडम. मॅडम, आपण खूप चर्चा केली आणि प्रेक्षकांपर्यंत आपली चर्चा थेट पोहोचते, त्यामुळे प्रेक्षकही आपल्याशी जोडले गेलेले आहेत. रामचंद्रजी राठोड हे यवतमाळ इथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. रामचंद्रजी, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. थॅलेसेमिया मायनर जे असतात त्यांना काही त्रास होऊ शकते का, पुरुषांना किंवा स्त्रियांना?
आपला प्रश्न आमच्या लक्षात आलेला आहे. आपण त्याचं उत्तर मॅडमकडून घेऊया. धन्यवाद आपण सहभागी झाल्याबद्दल. मॅडम काय सांगा? खूप चांगला प्रश्न. थॅलेसेमिया मायनरना काहीही त्रास होत नाही. जसं मी म्हटलं, त्यांचं हिमोग्लोबिन थोडंसं कमी असू शकतं 9 ते 11च्या मध्ये, पण त्यांना काहीही त्रास होत नाही. कधी कधी जर अजून आपल्या जसं आपल्या जेवणामध्ये वगैरे आयर्न जर कमी असेल आणि ते ॲडेड त्याचं पण डेफिशियन्सी झाली आणि हिमोग्लोबिन जास्त कमी झालं तरच त्रास होऊ शकतो. पण थॅलेसेमिया मायनरना काहीही त्रास होत नाही. सर्व कामे रुटीनली करू शकतात पुरुष आणि स्त्रिया. अगदी अगदी महत्त्वाचा प्रश्न होता. त्यानिमित्ताने अनेकांच्या मनातील शंकेचं प्रतिनिधित्व या प्रश्नातून नक्कीच मिळालेलं असेल. मॅडम, पुढे चर्चा नेत असताना थॅलेसेमिया मेजरबद्दल आपण मगाशी बोललो की तो एक ॲक्च्युअल आजार आहे. तर मग ह्याच्या उपचार पद्धतीबद्दल आपण काय सांगू शकाल? बरोबर. तर या मुलांचं हिमोग्लोबिन नेहमी कमी होतं. त्यामुळे दर 3 ते 4 आठवड्यांनी ह्यांना लाल रक्त चढवावं लागतं. होल ब्लड ट्रान्सफ्युजन जे आधी करायचे, आता त्याचा काहीही रोल नाही. आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण ब्लड डोनेट करतो त्याच्यामधनं लाल पेशा सेपरेट होतात. तर थॅलेसेमिया मुलांना फक्त लाल पेशा देण्याची गरज आहे. जसं प्रत्येक औषधाचा डोस आहे तसा लाल पेशांचाही डोस आहे. 15 ते 20 मिली पर किलो लाल रक्त ह्यांना दर 3 ते 4 आठवड्यांनी द्यायचं आहे. ते एक हिमोग्लोबिन मेंटेन करायला. ब्लड लावायच्या अगोदर आपण हिमोग्लोबिन करावं आणि ते हिमोग्लोबिन नेहमी 9 ते 10.5च्या मध्ये असावं. असं केल्याने नॉर्मल ग्रोथ अचीव होते, नॉर्मल हाईट अचीव होते. मुलं सगळे ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करू शकतात. आता हे वारंवार ब्लड चढवल्याने दर ब्लड बॅगसोबत 300 मिलीग्रॅम लोखंडही शरीरामध्ये जातं. आता आपल्या शरीराला एवढा लोखंडाची गरज नाही. हे लोखंड शरीरामध्ये वाढत जातं, साठत जातं लिव्हरवर, हार्टवर, पॅनक्रियाजवर. मग त्याच्यामुळे पुढे जाऊन जर ह्याची लोखंडाची नीट काळजी नाही घेतली तर मग या ऑर्गनचं डिस्फंक्शन होतं, नुकसान पोचतं. त्याच्यामुळे 10 ते 12 ट्रान्सफ्युजन झाल्यावर आपण फेरिटिनचा तपास करतो आणि तो तपास जेव्हा 1000च्या वरती त्याची व्हॅल्यू जाते, 1000च्या वरती त्याची व्हॅल्यू जाते, मग आपण आयर्न किलेटर्स हे लोखंड काढण्यासाठी काही औषध गोळ्या सुरू करतो. डेफेरेसिरॉक्स, डेफेरिप्रोन आणि डेस्फ्राल नावाचं हे इंजेक्शन आपण सुरू करतो. तर वयाच्या 2ऱ्या वर्षापासून आणि फेरिटिन 1000 क्रॉस झाल्यावर आपण ह्या गोळ्या सुरू करतो. या गोळ्या नियमितपणे घेणं अत्यंत गरजेचं आहे. नीट ब्लड ट्रान्सफ्युजन घेणं आणि या गोळ्या घेतल्या तर एक थॅलेसेमिक व्यक्तीचं पोटेन्शियल ॲब्सोल्युटली नॉर्मल व्यक्तीसारखं होऊ शकतं. आता ब्लड आयर्न जमा झाल्यामुळे, लोखंड जमा झाल्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स होतात. त्यामुळे हार्टची टेस्ट, लिव्हरची टेस्ट, डायबिटीसचं टेस्टिंग, जर प्युबर्टी आहे, जे लैंगिक आपलं वाढ होते, जी प्युबर्टी येते, ह्याचं टेस्टिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. टाईम टू टाईम डॉक्टरांकडे जाऊन हाईट मोजून घेणं, ग्रोथ ॲडिक्वेट होते की नाही हे सगळं करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्यांची शाळेत परफॉर्मन्सही चांगला असतो, सर्व स्पोर्ट्सही खेळू शकतात. काहीही लिमिटेशन नसेल जर आपण हिमोग्लोबिन चांगलं मेंटेन केलं तर. जर हिमोग्लोबिन चांगलं असेल तर ते वेगळे पण दिसत नाही, तुमच्या माझ्यासारखे एकदम नॉर्मल दिसतील. त्यामुळे टाईमवर ब्लड घेणं, चांगलं हिमोग्लोबिन मेंटेन करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्या उत्तरातून एक गोष्ट नेमकीच लक्षात आली की शरीरातील लोहाचं प्रमाण हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि परस्पर संबंध या रोगाशी त्याचा सरळ आहे. पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. रुपेशजी गुजराती हे सिन्नरहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. रुपेशजी, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. रुपेश गुजराती बोलतो, सिन्नर जिल्हा नाशिक. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की यासाठी एक HPLC अशी एक टेस्ट असते, तर ती कुठल्या वयापर्यंत करावी आणि हिमोग्लोबिन जर आपलं कमी असेल तर नेमकी कोणतं आपण कमतरता समजा, आपल्याला ॲनिमिया झालं समजावा का थॅलेसेमिया, कशी काय आपल्याला करता येईल? आणि मायनर असेल तर मनुष्याला काय सिम्पटम्स कमीत कमी दिसतात? जसे की आता माझ्या पाहण्यात ऐकण्यात आलंय की अमिताभ बच्चन आणि मनीषा कोइराला या अभिनेत्रीला सुद्धा मायनर आहे. तर मग मेजर आणि मायनर मध्ये काय डिफरन्स? नॉर्मल आयुष्य दिसतात. धन्यवाद. आपला प्रश्न आमच्या लक्षात आला आणि अतिशय अभ्यासू असा प्रश्न आहे. धन्यवाद आपण सहभागी झाल्याबद्दल. मॅडम काय सांगा? बरोबर. तर HPLC हा एक टेस्ट आहे, HB इलेक्ट्रोफोरेसिस किंवा HPLC, जेणेकरून आपण मायनर मेजर काय आहोत हे समजतं. ही एक साधी ब्लड टेस्ट आहे जी आपण CBC करतो, त्यामधूनही नॉर्मल ब्लड काउंट करतो, त्यामधूनही आपल्याला एक आयडिया येते की बाबा हा हिमोग्लोबिन कमी आहे म्हणजे तो अनिमिया झाला. आता अनिमियाची अनेक कारणे असतात. खाण्यापिण्यामध्ये जर आयर्नची कमतरता असेल, B12ची कमतरता असेल तर तो मोस्ट कॉमन कॉज आहे अनिमियाच्या. पण हे जर सगळंच नीट आहे, नॉर्मल टेस्टिंग आपण केलं तर मग थॅलेसेमिया मायनर हा रूल आउट करावा लागतो. ह्यांचं माइल्ड अनिमिया असतो, म्हणजे 9 ते 11च्या मध्ये ह्यांचं हिमोग्लोबिन असतं आणि तो HPLC मध्ये समजून येतो. जेव्हा आपण HPLC रिपोर्ट बघतो त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की आपल्या शरीरामध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे हिमोग्लोबिन आहेत. त्यातला एक टाईप असतो हिमोग्लोबिन A2.
हिमोग्लोबिन A2 ची जी व्हॅल्यू 3.5% वरती असेल तर तो एक इंडिकेटर आहे की आपण थॅलेसेमिया मायनर आहोत. जसं मी म्हटलं, थॅलेसेमिया मायनरना काहीही त्रास नसतो. त्याचे बेस्ट एक्झाम्पल अमिताभ बच्चन जी आहेत, काय काय अचीव्ह केलं त्यांनी लाईफमध्ये थॅलेसेमिया मायनर असून, पण त्यांच्या ऍक्टिव्हिटीमध्ये काहीही फरक नाही. जसं पीट सॅम्प्रास फेमस टेनिस प्लेअर आहे, एवढे विम्बल्डन जिंकलेत. झिनेडिन झिडान आहेत, फेमस फुटबॉलर आहेत, हे सर्व थॅलेसेमिया मायनर आहे. तर ह्याच्यामधून दिसून येतं की ऍक्टिव्हिटीमध्ये, रुटीन ऍक्टिव्हिटीमध्ये, क्षमतेमध्ये काहीही फरक पडत नाही. थॅलेसेमिया मेजर हा आजार आहे ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी होतं, पण थॅलेसेमिया मायनरचा तपास जो तुम्ही म्हटला तो प्रत्येकाला कळावा. कुठलाही एज असा नाही ज्याला माहीत नाहीये. जर आपल्याला समजलं की आपण थॅलेसेमिया मायनर आहोत तर जेव्हा आपलं लग्न होईल, जेव्हा आपण मुलं प्लॅन करतोय तेव्हा आपण हा तपास करू आणि थॅलेसेमिया मेजर नाही हो याची काळजी घेऊ. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने थॅलेसेमिया मायनर हा कळून घेणं इच्छित असलं पाहिजे आणि त्याच्यामुळे HB इलेक्ट्रोफोरेसिस आणि HPLC हे सगळीकडे अवेलेबल आहे. गव्हर्नमेंट लॅब्समध्ये, पब्लिक सेक्टर हॉस्पिटल्समध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये, प्रायव्हेट लॅब्समध्ये सगळीकडे हा तपास इझिली अवेलेबल आहे. फक्त 2 ml ब्लड लागतं बस. अगदी महत्त्वाचा मुद्दा होता. प्रश्नाच्या निमित्ताने एक महत्त्वाचा कंगोरा या विषयाचा उलगडला गेला इथे. मॅडम, मग जेव्हा आपण म्हणताय की प्रतिबंधात्मक म्हणजे हा रोग टाळता येतो, जर असं जर असेल तर मग विवाहपूर्व आणि गर्भधारणेपूर्व तपासणी ही किती महत्त्वाची आहे याबद्दल सविस्तर काय सांगाल? अत्यंत गरजेची आहे. थॅलेसेमिया मेजर ॲब्सोल्युटली 100% प्रिव्हेंटेबल डिझीज आहे. जर आपल्याला समजून आलं की आपण थॅलेसेमिया मायनर आहोत तर लग्ना अगोदर आपण आपल्या पार्टनरचाही तपास करावा की तो पण थॅलेसेमिया मायनर आहे की नाही. 2 थॅलेसेमिया मायनरांचं लग्न डेफिनेटली होऊ शकतं, पण आपण एवढं लक्षात ठेवा की दोन्ही जर पार्टनर्स थॅलेसेमिया मायनर असतील तर जेव्हा प्रेग्नन्सी होते तेव्हा प्रेग्नन्सीच्या 3ऱ्या महिन्यामध्ये आपण गर्भाचा तपास करतो. गर्भात सुई घालून हे बघतो की आतमधलं जे बच्चू आहे त्याच्या आसपासचा पाण्याचा तपास करतो आपण आणि हे बघतो की आतमधलं जे बच्चू वाढतंय त्याला थॅलेसेमिया मायनर आहे, मेजर आहे की तो नॉर्मल आहे. जर नॉर्मल असेल किंवा थॅलेसेमिया मायनर असेल तर आपण रुटीन प्रेग्नन्सी कंटिन्यू करावी. पण थॅलेसेमिया मेजर असेल तर आपण अशा कपल्सना मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे गर्भ पाडायचा हा आपण त्यांना ॲडवाईस देतो. कारण थॅलेसेमिया मेजर मूल सांभाळणं सोपी गोष्ट नाही आहे. त्या मुलाला, त्या फॅमिलीला भरपूर त्रास होतो, शारीरिक त्रास, मानसिक त्रास हा खूप होतो. त्यामुळे जर देवाने संधी दिलेली आहे आपल्याला समजून की आपण मायनर आहोत तर त्याचा फायदा घ्या. टेस्टिंग करा. लग्नाच्या अगोदर जे आपण पत्रिका जुळवतोच ते पत्रिका न जुळवता किंवा त्यासोबत HPLCचा तपास हा जुळवला पाहिजे. हा रिपोर्ट जुळणे खूप गरजेचे आहे. 2 मायनरचं लग्न होऊ शकतं, त्याच्यामुळे लग्न मोडायचं अजिबात गरज नाहीये. पण गर्भावस्था प्रेग्नन्सीमध्ये हा टेस्ट करणं आणि कळणं की आतमधल्या बच्चूला थॅलेसेमिया मेजर आहे की नाही ही अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणजे योग्य नियोजन हे अतिशय महत्त्वाचं आहे. अगदी पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेले आहेत. विद्याजी हे पुणे इथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. विद्याजी, आपला प्रश्न विचारा. आपलं स्वागत. नमस्कार, मी पुण्याहून बोलते. नमस्कार. ते मायनर थॅलेसेमिया आमच्या 2-3 पिढ्यात आहेत ते, तर ते वाढू नये म्हणून त्यावर उपचार काय करावा? अगदी मूलभूत असा प्रश्न आहे हा. धन्यवाद. अजून काही प्रश्न आहे तुमचा? रक्त न घेता हिमोग्लोबिन वाढण्यासाठी काय काय खावे किंवा औषधं काय घ्यावीत? तुम्ही आता म्हणाला, म्हणजे डॉक्टर मॅडम म्हणाल्या त्रास होऊ शकतो, पण त्याची लक्षणं काय काय आहेत? बर. आणि लोह जास्त वाढणे चांगले नाही, मग त्यासाठी काय करावं? बर. आपल्या प्रश्नाचं ओघ लक्षात आलं. धन्यवाद आपल्या सहभागाबद्दल. मॅडम, काय सांगाल? तर मी हा प्रश्न 2 भागांमध्ये घेईन. एक जो तुम्ही म्हटलं की थॅलेसेमिया मायनर पिढी दर पिढी आहे, आता तो पिढी दर पिढी चालत राहील, ते एक चान्सची गोष्ट आहे. जर 2 पार्टनर्समधनं एकाला थॅलेसेमिया मायनर आहे, एक ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे, तर 50% चान्स आहे की त्यांच्या नेक्स्ट पिढीला थॅलेसेमिया मायनर होईल. आता हे प्रिव्हेंट करायला काही ऑप्शन नाही आहे. आणि थॅलेसेमिया मायनर झाला एखाद्याला तरी काहीही त्रास नाही आहे, कारण थॅलेसेमिया मायनर हा आजार नाही आहे. प्रिकॉशन काय घ्यायचं आहे की जेव्हा 2 थॅलेसेमिया मायनरांचं लग्न होतंय त्यांना थॅलेसेमिया मेजर मूल नाही झालं पाहिजे. आणि जी अनिमियाची गोष्ट आहे, तर अनिमियाचं कारण काय हे कळणं गरजेचं आहे. प्रत्येक अनिमियाला ब्लड लागत नाही. काही अनिमिया जे असतात, आयर्न डेफिशियन्सी अनिमिया आहे, जो मेगॅलोब्लास्टिक अनिमिया आहे, त्याच्यामध्ये आपण आयर्न सप्लिमेंट्स घेतले, B12 सप्लिमेंट्स घेतले, फोलिक ॲसिड घेतलं तर हिमोग्लोबिन चांगलं वाढतं. पण काही असे आजार असतात ज्यांनी औषधं काम करत नाही, त्यांच्यावर गोळ्या काम करत नाही. थॅलेसेमिया मेजर त्यातल्या त्यात एक आजार आहे ज्याला ब्लडची गरज आहे.
पण जे थॅलेसेमिया इंटरमिडिया आहे, जे नॉन ट्रान्सफ्युजन डिपेंडंट थॅलेसेमिया आहे, हा थोडासा सिव्हिअर व्हरायटीचा थॅलेसेमिया आहे. या थॅलेसेमिया प्रकारामध्ये आपण हायड्रॉक्सियुरिया नावाची गोळी सुरू करू शकतो. बऱ्याच मुलांमध्ये, समजा 30 ते 40% मुलांमध्ये हिमोग्लोबिन थोडंसं वाढतं, त्यांना वारंवार ब्लड लावायची गरज पडत नाही. तर ट्रान्सफ्युजन डिपेंडंट थॅलेसेमियासाठी सध्या आता नवीन ॲडव्हान्सेस झालेत. इंजेक्शन लुस्पाटरसेप्ट नावाचं गोष्ट आलेलं आहे, जेणेकरून हिमोग्लोबिन थोडंसं वाढतं. पण मेजॉरिटी केसेसमध्ये ब्लड लावायची गरज आहे. त्याच्याबरोबर त्यांचा प्रश्न होता, आहारामध्ये काही विशिष्ट बदल घडवण्याची गरज आहे? बरोबर. तर ज्यांच्यामध्ये आयर्न डेफिशियन्सी अनेमिया म्हणजे लोखंडाची कमतरता असते, त्याच्यामुळे ही हिमोग्लोबिन कमी होतं. तर असे जे पदार्थ आहेत, जसे हिरव्या भाज्या आहेत, लाल भाज्या आहेत, जे आपल्या गूळ आहे, या गोष्टी आयर्नमध्ये रिच असतात. तर आपण अशा पदार्थाचं सेवन जास्त करावं, जेणेकरून आयर्न शरीरामध्ये पोचेल. जर व्हिटॅमिन B12 कमी असेल, जे नॉन व्हेजिटेरियन जर खात असाल, तर नॉनव्हेज फूडमध्ये, मीटमध्ये किंवा आपलं दुधाच्या पदार्थामध्ये, पनीरमध्ये, ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन B12 असतं. तर ह्या जर गोष्टी आपण जास्ती खाल्ल्या तर व्हिटॅमिन B12ची आपल्याला बॉडीला जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढी मिळते. जी फोलिक ॲसिडची गरज असते ती ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स जे आपल्या असतात, हिरव्या भाज्या, त्याच्यामधून होते. तर ह्या सगळ्या न्यूट्रिशनल प्रॉब्लेम जे आहेत ते न्यूट्रिशन मॅनेज करून आणि जे आपले न्यूट्रिशन सप्लिमेंट्स आहे, आयर्नची औषधं, B12ची औषधं किंवा B12चे इंजेक्शन्स, हे घेऊन त्याची कमतरता आपण पूर्ण करू शकतो. व्हिटॅमिन C एक महत्त्वाचा मुद्दा आहे जेव्हा आयर्नचा प्रश्न येतो. बरोबर, कारण ते ॲब्झॉर्प्शन वाढतं व्हिटॅमिन C दिल्याने. अगदी. मॅडम, उपचाराचं मगाशी पुन्हा आपल्याशी प्रेक्षक जोडलेले आहेत. विषयाची दाहकता आणि महत्त्व आपल्या लक्षात येतं की प्रेक्षक आपल्याशी वारंवार जोडले जात आहेत. आपला प्रश्न विचारा. आपलं स्वागत. सर, मला एक प्रश्न करायचा होता. मी चंद्रपूर विदर्भातून बोलतोय, भद्रावती, की जे जेनेटिक रोग आहेत, जसं थॅलेसेमिया झाला किंवा SS पॅटर्न झाला, हे काय म्हणते त्याला, सिकल सेल, तर हे जे लोक नाही का काही आपले घरगुती इलाज करतात आणि त्याच्यात फायदाही झालाय. माझे फायनीच आहेत काही लोक जे आता नॉर्मल जीवन जगत आहेत. त्यांना रक्त लावायची व्याज होती ती आता येत नाही. तर याच्यात काही तथ्य आहे की म्हणजे अपवाद आहे? आपला प्रश्न आमच्या लक्षात आलाय साधारण. मॅडम, काय सांगाल? तर जे थॅलेसेमिया मायनर आहेत किंवा AS पॅटर्न जे आहे, ते सिकल सेल ट्रेट आहे, त्यांना काही ट्रीटमेंटची गरज नसते. आणि जसं मी म्हटलं, काही थॅलेसेमिया मुलं असतात ज्यांना थॅलेसेमिया आजार असतो, पण ज्यांना काही जे खूप सिव्हिअर नसतात, त्यांना वारंवार ब्लड लावायची गरज पडत नाही. अशा लोकांना हायड्रॉक्सियुरिया घेऊन किंवा इतर सप्लिमेंट्स घेऊन कधी कधी हिमोग्लोबिन वाढू शकतं, पण मेजॉरिटी मुलांना ह्याचा फायदा होणार नाही. अगदी थेट हे उत्तर होतं आणि त्यातली महत्त्व समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. तज्ज्ञांचा सल्ला नेहमी अशा बाबतीत घेणं फार महत्त्वाचं आहे, हेच आपल्याला कळलं. मॅडम, मगाशी आपण उपचाराबद्दल, थॅलेसेमिया मेजरच्या उपचाराबद्दल बोललात. मग त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा येतो बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा. मग हा बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय आणि हा कायमस्वरूपी असा उपाय आहे की काय, याबद्दलही सविस्तर आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. सर, बोन मॅरो ट्रान्सप्लांट त्याला आपण स्टेम सेल ट्रान्सप्लांटही म्हणतो, हिमॅटोपोएटिक स्टेम सेल ट्रान्सप्लांट. हा सध्या इंडियामध्ये थॅलेसेमियाचा एकमेव उपचार आहे. याने थॅलेसेमिया पूर्ण बरा होऊ शकतो. तर स्टेम सेल ट्रान्सप्लांट म्हणजे काय? आता पेशंट जो आहे, थॅलेसेमिया व्यक्ती जो आहे, त्याच्या शरीरामध्ये चांगलं रक्त बनत नाही आहे. तर आपल्याला त्याच्या शरीराचं पूर्ण रक्त, जे आपले बीज असतात, जे आपले सीड्स असतात, जे रक्त बनतात, स्टेम सेल्स, तेच बदली करायचं आहे. तर अशा एका दुसऱ्या व्यक्तीचं स्टेम सेल्स आपण घेतो, जे नॉर्मल आहेत, ज्याचं HLA जुळून येते पेशंटशी. आता HLA म्हणजे काय? HLA आपल्या शरीराची ओळख असते. माझे HLA वेगळं, सरांचं HLA वेगळं, तुमचं HLA वेगळं. तर भाऊ बहिणींचं HLA पेशंटसोबत मॅच व्हायचा सगळ्यात जास्त चान्स असतो, 25% चान्स असतो. पालकांचा जर नात्यात लग्न झालं असेल तर 10% चान्स असतो, नात्यात लग्न झालं नसेल तर 4% चान्स असतो. तर जर HLA जुळलं तर आपण त्या व्यक्तीचं थोडेसे स्टेम सेल्स घेऊन पेशंटला देऊ शकतो, जेणेकरून तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. ज्याच्यासाठी पहिलं आपण 5 ते 6 दिवसाचं किमोथेरपी, जसं आपण एखाद्या कॅन्सर पेशंटला किमोथेरपी देतो तसं ह्या पेशंटला आपण किमोथेरपी देऊन त्याच्या शरीरातला सर्व पेशी नष्ट करतो, बोन मॅरोमध्ये जागा उत्पन्न करतो. मग जो डोनर सिलेक्ट केलेला आहे, ज्याचे HLA मॅच झालेलं आहे, त्याच्याकडून आपण थोडेसे स्टेम सेल्स घेतो आणि या पेशंटला देतो. आता पेशंटच्या शरीरामध्ये हे स्टेम सेल्स फिरतात 2-3 हफ्ते. आता जर ट्रान्सप्लांट सक्सेसफुल असेल तर जे नवीन रक्त बनेल्या पेशंटच्या शरीरामध्ये त्या डोनरच्या पेशी असतील, ह्याला म्हणतात स्टेम सेल ट्रान्सप्लांट. जर समजा आपण फुल मॅच ट्रान्सप्लांट केलं तर 90% चान्स आहे की पेशंटचा थॅलेसेमिया मुक्त होईल, 10% चान्स आहे फेलियरचा. जर फॅमिली डोनर बेस्ट असतो, जर आपल्याला भाऊ बहिणींमध्ये डोनर सापडला,
पालकांमध्ये डोनर सापडला फुल मॅच तर खूप चांगली गोष्ट. जर मॅच नाही सापडलं तर रजिस्ट्री असतात. प्रत्येक कंट्रीचे, प्रत्येक देशाचे आपले स्टेम सेल रजिस्ट्री असतात. जसे आपले मेजर स्टेम सेल रजिस्ट्री आहे दात्री, MDRI, G1 आणि DKMS एक युनिट आहे. आता ह्या स्टेम सेल रजिस्ट्रीमध्ये खूप नोंदणी असते लोकांची ज्यांनी HLA त्यांची नोंदणी केलेली आहे. जेव्हा एखाद्याला फॅमिली डोनर नसतो तर आम्ही या रजिस्ट्रीला रिक्वेस्ट करतो पेशंटचे HLA देऊन की बाबा तुमच्या रजिस्ट्रीमध्ये ह्याचं मॅच आहे का बघा. मग ते त्यांच्या डेटाबेसमध्ये शोधतात आणि एखादा जर व्यक्तीला मॅच असेल तर ते आपल्याला कळवतात. तर असं ट्रान्सप्लांटही करू शकतो आपण. ह्याला आपण म्हणतो मॅच अनरिलेटेड डोनर ट्रान्सप्लांट. अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता. याच अनुषंगाने अजून काही गोष्टी आपण बघणार आहोत, पण प्रेक्षक आपल्याशी जोडलेले गेले आहेत. सातारा येथून अशोकजी आपल्याशी जोडले गेले आहेत. त्यांचा प्रश्न घेऊया आपण. आपला प्रश्न विचारा. आपलं स्वागत. सर माझी बहीण 50 वर्षाची आहे. 2 मुलं आहेत मोठी. तिच्या शरीरात ब्लडच तयार होत नाही अजिबात आणि ब्लड वारंवार भरावं लागतं. आता जवळजवळ 15 ते 20 वेळा ब्लड भरलं गेलेलं आहे. तिचा MH हॉस्पिटलला तिचा बोर्न काढून घेऊन टेस्ट केलेली आहे. बऱ्याच ठिकाणी टेस्ट केलेली, बिर्ला हॉस्पिटलला, DY पाटील हॉस्पिटलला ती टेस्ट केलेली आहे. टेस्ट नॉर्मल येते, तिचं ब्लडच तयार होत नाही अजिबात काय केल्यानं. आणि जर 30 ते 28 दिवसात ब्लड भरावं लागतं तिला. बर, आपला प्रश्न आमच्या लक्षात आलेला आहे. नक्कीच आपण मॅडमकडून त्याचं उत्तर घेऊया. मॅडम काय सांगाल? तर ब्लड कमी व्हायची खूप कारणं आहेत. आता 50 वर्षावर जर आधीपासून ब्लड नाही लागत आहे, आता काहीतरी प्रॉब्लेम झालाय तर हे वेगळी कारणं असतात. बरीचशी अशी कारणं आहेत जी थॅलेसेमिया नाही आहेत. तर त्याच्यासाठी प्रॉपर हिमॅटॉलॉजिस्टकडे जाऊन, जसं तुम्ही म्हटलं बोन मॅरोचा तपास वगैरे केलेला आहे, ते इतर काही तपास पाठवतील. त्याच्यामधून समजेल आपल्याला की काय बिमारी आहे. तर थॅलेसेमियाची मे बी या बिमारीचा काही संबंध नसेल कदाचित. एक्स्ट्रा इव्हॅल्युएशन करण्याची गरज आहे. बोन मॅरोवर काही अजून तपास, काही इतर जेनेटिक बिमारी असतात जे लहानपणीपासून न होऊन मोठ्यापणी प्रेझेंट करू शकतात. तर त्याच्या कदाचित टेस्ट पाठवावे लागतील. तर एका प्रॉपर हिमॅटॉलॉजिस्टकडे तुम्ही फॉलोअप करावा. नक्कीच. आता मला वाटतं ते सांगतायत की बोन मॅरोची टेस्ट वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. याचा अर्थ ते योग्य दिशेने त्यांचा तपास सुरू आहे. आणि नक्कीच त्या तज्ज्ञांचा आपण जर विचारलं त्यांना तर ते नेमके आपल्याला या गोष्टीचा महत्त्व सांगू शकतात. आता पुन्हा आपलं बऱ्याचशा विषय आपला अजून मोठा आहे, व्यापक आहे आणि मोठी चर्चा अजून इथून पुढे बाकी आहे. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये स्वागत. जागतिक थॅलेसेमिया दिवसाच्या पार्श्वभूमीवर आपण ही चर्चा करत आहोत. मॅडम, आपण सांगितलं की ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज पडते ह्या आजारामध्ये, बोन मॅरो ट्रान्सप्लांटची गरज पडते. मग हे वारंवार जे रक्त संक्रमण आहे यामध्ये कोणत्या विशिष्ट प्रकारची काळजी घ्यावी लागते? तर ट्रान्सफ्युजन हे पहिलं म्हणजे फक्त लाल पेशा घ्याव्या, होल ब्लडचा काहीही रोल नाही आहे. आणि हे ब्लड घेताना ल्युकोडिप्लिटेड फिल्टर हे लावून घ्यावं, कारण ते थोडेसे व्हाईट ब्लडचे जे राहिलेले असतात त्या शरीरामध्ये जाऊन रिॲक्शन करू शकतात, ताप वगैरे येऊ शकतो. तर ल्युकोडिप्लिटेड फिल्टर वापरल्याने हा त्रास कमी होऊ शकतो. तर या मुलांना परत ब्लड लागून अँटीबॉडीज डेव्हलप होऊ शकतात. पुढे जाऊन ॲलोइम्युनायझेशन होऊ शकतं, रक्त तुटू शकतं. त्यामुळे एक्सटेंडेड क्रॉस मॅचिंग करायची गरज पडू शकते. आता ब्लड बँक्स पूर्णप्रमाणे खूप हाय टेस्टिंग करतात की इन्फेक्शन्स नाही पसरावे. तरी सुद्धा एक छोटासा चान्स असतो की ब्लडमधून HIV, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C असे रोग पसरतील. त्यामुळे दर वर्षाला ह्याचं टेस्टिंग करणं गरजेचं आहे, कारण या सगळ्या इन्फेक्शनवर उपचार आहे. तर टाईमवर जर आपल्याला समजलं की एखादं इन्फेक्शन झालेलं आहे तर तो टेस्टिंग आपण करू शकतो. नक्कीच महत्त्वाचा मुद्दा होता हा. आणि प्रत्येक आजाराचा जेव्हा आपण विचार करतो, खास करून जेव्हा दुर्मिळ आजार आहे, तर त्याची एक मानसिक बाजूही समजून घेणं गरजेचं आहे. मग मानसिक आरोग्यावर या गोष्टीचा काही परिणाम आपण पाहिलाय का? आपला अनुभव काय सांगतो? भरपूर होतो. आता नेहमी प्रत्येक कपलला एक अपेक्षा असते की आपलं छान मूल व्हावं, ते वाढव, खूप स्वप्न रंगवली जातं. पण जेव्हा पहिल्या वर्षात हे समजून येतं की थॅलेसेमिया मेजर आहे तर त्यांचं खूप हार्ट ब्रेक होतं, खूप उदास होऊन जातात, ते निराश होतात. तर तो डेफिनेटली ॲक्सेप्टन्स जो स्टार्टिंगचा असतो तो प्रॉब्लेम असतो. तर आपण त्यांना काउन्सिल करतो, आम्ही त्यांना समजवतो की तुम्ही एकटे नाही आहात, तशी खूप मुलं. आणि आता सोय आहे, अगोदरसारखं नाही आहे की थॅलेसेमियासाठी चांगला उपचार अवेलेबल नाही आहे किंवा क्युरेटिव्ह ट्रीटमेंट नाही आहे. आता पूर्णपणे बराई होऊ शकतो. तर तो एक फेज असतो. मग मुलं जेव्हा वाढायला लागतात तर आपल्यालाच ब्लड लागतंय, आपल्यालाच एवढ्या लहानपणीपासून गोळ्या खाव्या लागत आहेत, माझे मित्र शाळेत जात आहेत, त्यांना काही त्रास नाही आहे. त्यामुळे त्यांचं पण मानसिक हे होतं की
अरे बाबा हे मलाच का झालं, तर तो एक डिनायल होतं की बाबा असा का, तो एक राग असतो की हे माझ्यासोबतच का होतंय. मग ते अजून मोठे होतात, तर ज्यांना चांगलं ट्रान्सफ्युजन मिळालंय, किलेशन चांगलं मिळालं, ते चांगले वाढतात. पण जसं प्युबर्टल एज होतं, बाकी मुलांना प्युबर्टल स्पर्ट येते टाईमवर, हाईट वाढते, मुलांना मिशा फुटायला लागतात, आवाज बदलतो, मुलींमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स येतात. पण थॅलेसेमिया मुलांमध्ये जर त्यांना ट्रीटमेंट नीट नाही मिळालेली असेल किंवा नीट फॉलोअप नाही झाला असेल, तर अशा मुलांमध्ये हे चेंजेस येत नाही. मग ते क्लासमध्ये सर्वात शॉर्ट असतात. मग तो एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो की बाबा मी शॉर्ट का, आता माझ्या फ्रेंडला मिशा फुटल्यात, मला का नाही. तर हा सगळा त्यांच्या मनावर खूप अफेक्ट होतो. हे सगळ्याचा कुठे ना कुठे अफेक्ट त्यांच्या अभ्यासावर होतो. आता जी आम्ही मुलं बघतो जी अडल्टहुडला पोचली आहेत, ज्यांना ट्रीटमेंट चांगली मिळाली, अडल्टहुडला पोचली आहेत, त्यांचे चॅलेंजेस वेगळे आहेत. आता जेव्हा त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होत आहे, आता ते नोकऱ्या शोधतायत, तर त्याच्यामध्ये काही कंपनी सपोर्टिव्ह आहेत, काही नाही आहेत. तर ते पण मला वाटतं एक दृष्टिकोन बदलायला हवा की कंपनीजनी दे शुड कम फॉरवर्ड, पुढे येऊन त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज दिल्या पाहिजेत. ठीक आहे, महिन्यातनं 2 दिवस ट्रान्सफ्युजन ची सुट्टी असेल, ती त्यांची मेडिकल लिव्ह जे काय, तर हा सगळं तर मुलं घाबरतात. ही जी अडल्ट्स आहेत ती घाबरतात सांगायला की बाबा मला थॅलेसेमिया आहे. तर तो पण त्यांच्या मनावर एक अँझायटी असेल की बाबा कोणाला कळलं, माझ्या कलिग्सना कळलं तर ते काय विचार करतील, मग कोण माझ्याशी लग्न करेल का, हा सगळा विचार असतो. काही पेरेंट फॅमिलीज असे असतात ज्यांना कळतं थॅलेसेमिया मेजर आहे, तर एक्सटेंडेड फॅमिली जी असतात ते त्यांना आउटकास्ट करतात. एक स्टिग्मा सारखं असतो की बाबा ह्याने काहीतरी चुकीचं केलं असेल, केलं थॅलेसेमिया झालं, पण हे कोणाच्याही हातात नाही, हा जेनेटिक डिसऑर्डर आहे. तर हा सगळ्याचा त्यांच्या मानसिक ह्याच्यावर खूप फरक पडतो की ते डिप्रेस असतात. म्हणून सपोर्ट ग्रुप्स आम्ही एनकरेज करतो. थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुप्स, बाकी पालक पण सफर करतायत, ते एकत्र बोलतात, ओके काय उपाय आहे. आणि सायकोलॉजिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर ह्याचा खूप मोठा रोल आहे. तर आमचं जेव्हा सेंटर आहे, पेशंट जेव्हा येतो तेव्हा रेग्युलर बेसिसवर काउन्सिलर्स त्यांना काउन्सिल करतात, त्यांचे प्रॉब्लेम्स ॲड्रेस करतात. काही गोष्टी अशा असतात ते डॉक्टरशी नाही बोलू शकत, त्यांच्या पर्सनल असतात जे ते सोसायटीमध्ये फेस करतात. तर त्याच्यामुळे काउन्सिलिंग सपोर्ट, तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलला असाल, काउन्सिलिंग सपोर्ट मिळणं हा अतिशय गरजेचं आहे. म्हणजे कुटुंबियांनी आणि समाजाने एक आधार कुठेतरी प्रदान करणं अतिशय गरजेचं आहे. खूप महत्त्वाचं होतं ते. मॅडम, आपण धरून चाललो की आता जे रुग्ण आहेत, आपण जे काही उपचार पद्धती याच्यामध्ये सांगितल्या, बोन मॅरो ट्रान्सप्लांट खास करून जर विचार करायचा झाला तर नक्कीच ह्या खर्चिक गोष्टी असतात. मग सरकारकडून आणि संस्थांकडून कोणत्या सुविधा साधारण या गोष्टी प्रोव्हाइड करण्यासाठी उपलब्ध आहेत? तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट जर जसं म्हटलं एक पब्लिक सेक्टर हॉस्पिटल असेल तर फुल्ली मॅच्ड सिबलिंग किंवा मॅच फॅमिली डोनर ट्रान्सप्लांटचा खर्च 10 ते 12 लाख रुपये येतो. हाच खर्च प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये 20 ते 25 लाख होऊ शकतो. जर आपण रजिस्ट्रीमधला ट्रान्सप्लांट म्हटलं, कारण रजिस्ट्रीला त्यांची फीस द्यावे लागतात, हा खर्च 20 ते 22 लाख असतो पब्लिक सेक्टर हॉस्पिटलमध्ये, आणि प्रायव्हेटमध्ये हा खर्च 30 ते 40 लाखपर्यंत जाऊ शकतो. सरकार बरेच प्रयत्न करते, ट्रान्सप्लांटसाठी पण सपोर्ट आहे. जसं मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोबत कोल इंडिया त्यांचं CSR इनिशिएटिव्ह आहे की जर मॅच फॅमिली डोनर असेल किंवा अनरिलेटेड डोनर असेल आणि जर एखादा मूल 12 वर्षाच्या कमी असेल तर त्यांचे नॉमिनेटेड सेंटर्स आहेत, त्या सेंटर्समध्ये जर तुम्ही ट्रान्सप्लांटला गेला तर 10 लाख रुपयांची त्याच्यासाठी मदत मिळते. NHM प्रिव्हेन्शन, जे प्रिव्हेन्शन आपण म्हणत होतो, जो गर्भाचा तपास करणं, त्याच्यासाठी सुद्धा NHMचे इनिशिएटिव्ह आहेत काही हॉस्पिटलसोबत, जेणेकरून ते फंड देतात हा गर्भाचा तपास करायला. आता सरकार खूप हॉस्पिटल्समध्ये, वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा प्रिव्हेन्शन, जो HPLC टेस्टिंग आपण म्हटलं त्याचा सेटअप करत आहे, त्याचा सपोर्टसाठी हे करत आहे. सरकार अजूनही प्रयत्न करते आहे की प्रीनेटल डायग्नोसिस, जो गर्भाचा तपास आता खूप रिस्ट्रिक्टेड सेंटर्समध्ये होतोय, हाही सगळीकडे होईल. जे आपलं नॅशनल कॅम्पेन आहे, सिकल सेल एलिमिनेशन कॅम्पेन, जे नेशन आपलं कंट्री रन करतंय, त्याच्यामध्ये 2047 2047 वर्षापर्यंत आपल्याला ही हिमोग्लोबिनपती सगळे कंट्रोलमध्ये आणायचे आहे. हा खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे. त्या दिशेला ऑलरेडी अग्रसर प्रयत्न सुरू आहेत. नवीन सेंटर्स ओपन करायचे, आजच सायन हॉस्पिटलचं नवीन BMT सेंटर सुद्धा ओपन झालं आहे. तर असे खूप प्रयत्न चालू आहेत क्युरेटिव्ह ट्रीटमेंटसाठी सुद्धा आणि प्रिव्हेन्शनसाठी सुद्धा. अगदी महत्त्वाचा मुद्दा होता तो, म्हणजे शासन आणि प्रशासनाकडून पूर्ण प्रयत्न केले गेलेले, फक्त तिथपर्यंत पोहोचण्याची गरज आहे गरजवंतांना. नक्कीच एक महत्त्वाचा मुद्दा, आपल्याकडे वेळ कमीच आहे, नेमका विषय व्यापक असतात तरी पण. तर तुम्ही सांगितलं ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज बऱ्याच वेळा पडते आणि अनेक इतर उपचार पद्धती जे तुम्ही सांगितल्या. जर घेणारा कोणीतरी आहे तर देणारा कोणीतरी असायला हवा. मग ब्लड डोनेशन, रक्तदान ज्याला आपण म्हणतो, हे किती महत्त्वाचं आहे या सर्व पॉईंट ऑफ व्ह्यू? व्हॉलंटरी ब्लड डोनेशन हा खूप
खूप मोठा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आपल्या कंट्रीमध्ये एवढे स्वस्त पॉप्युलेशन, एवढं खूप हेल्दी पॉप्युलेशन असून सुद्धा व्हॉलंटरी ब्लड डोनेशन हे खूप कमी होतं. एस्पेशली मंथ्स ऑफ मार्च ते जून आणि ऑक्टोबर नोव्हेंबर हे खूप ड्राय मंथ्स असतात. सर्व ब्लड बँकमध्ये खूप कमतरता असते. सो माझं आव्हान आहे सगळ्यांना, जे हेल्दी आहेत, ज्यांना काही त्रास नाहीये, त्यांनी ब्लड डोनेट करावं. कारण याच मुलांना कमीत कमी दर महिन्याला 2 लाख युनिट्स ब्लड लागतं. अशी इतर किती गोष्टी इमर्जन्सी पण पेशंटचे ज्यांना ब्लड लागतं. तर जर आपण ब्लड नाही देणार तर या मुलांना ब्लड कुठून मिळेल? आणि जसं जसं वय वाढतं यांची रिक्वायरमेंट वाढते. ब्लड डोनेशन फ्री आहे. कुठेतरी आपण आपल्या मदतीने दुसऱ्याचा जीव वाचवू शकतो. तर सर्वांनी जे हेल्दी आहेत त्यांनी दर 4 ते 6 महिन्याला ब्लड डोनेट करावं. अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता या निमित्ताने की रक्तदान करणं ही एक सामाजिक जबाबदारी आणि जिम्मेदारी म्हणून आपण त्याकडे पाहणं अतिशय गरजेचं आहे. आणि प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की काही ना काही निमित्ताने आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पण रक्तदान करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मॅडम, जाता जाता काही प्रश्न आहे महत्त्वाचा, तो म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य उपचार. यातून साधारण हे सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो अशा रुग्णांच्या बाबतीत? अगदी संक्षिप्तमध्ये आणि टेक होम मेसेज काय असेल आपल्या हिशोबाने? बरोबर. तर एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आता थॅलेसेमिया आधीसारखा मॉर्बिड आजार नाही की काही उपचार नाही त्याला, की ब्लड घेत राहावं जोपर्यंत आहे तोपर्यंत जगावं, असं नाही आहे. आता मुलं जगतायत, आता अडल्टहुड पण जात आहेत. या थॅलेसेमिक मुलांची लग्न होत आहेत. आमच्या सेंटरला काही मुलं आहेत ज्यांना प्रेग्नन्सी होऊन मुलं सुद्धा झालेली आहेत. तर हे सर्व पॉसिबल आहे. तर एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. नवीन नवीन रिसर्च होतोच आहे. जीन थेरपी ऑलरेडी US अप्रूव्ड आहे. ते इंडियामध्ये बरेच रिसर्च सेंटर्स आहेत जे आपले भारतीय जीन थेरपी बनवायचा प्रयत्न करतायत. तर ज्याला ट्रान्सप्लांट पॉसिबल नाहीये, ज्याला डोनर पॉसिबल नाहीये, त्यांनी नियमितपणे ट्रीटमेंट घ्यावी, फिट राहावं, की उद्या जर नवीन उपचार आला, जर जीन थेरपी आली, काही नवीन औषधं आली, इंजेक्शन आले, तर त्याच्यासाठी आपलं मूल एलिजिबल असावं, फिट असावं, ही काळजी घ्यायची आहे. आणि आता खूप मदत मिळते. CMRF, PMRF सगळीकडून खूप मदत मिळते. काउन्सिलर्स आहेत, त्यांच्याकडे जावं. आणि आपण हा आजार आता काय करावं, हा थॉट सोडून, हा विचार सोडून आता पुढे आपण इम्प्रूव्ह कसं करावं, हा दरवाजा उघडावा. हेल्प सगळीकडे मिळते. भरपूर सेंटर्स आहेत जे हेल्प करणारे आहेत. आणि हा रस्ता बंद नाही आहे. ट्रान्सप्लांट करून, नवीन उपचार करून, जीन थेरपी जेव्हा येईल तेव्हा आपण त्याचा फायदा घ्यावा आणि हेल्प मागावी. स्टेप नंबर 1 आहे की हेल्प मागावं, की मला हा त्रास होतोय, मी काय करू शकतो. करेक्ट जागेवर पोहोचणं, टाईमवर फॉलोअप करणं, ह्यांनी जीवन खूप इझिली जाऊ शकतं. आणि आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की हा थॅलेसेमिया जी मुलं ऑलरेडी आहेत, जे लोक आहेत, त्यांना सपोर्ट करणं, त्यांना उपयुक्त कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर, जेवढं केअर मिळालं पाहिजे तेवढं मिळणं, ज्यांच्यामध्ये क्युअर पॉसिबल आहे त्यांच्यामध्ये क्युअर करणं. पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की प्रिव्हेंट करणं. जर मला माहीतच नसेल की मी थॅलेसेमिया मायनर आहे, तर मी माझ्या मुलामध्ये थॅलेसेमिया मेजर कसा प्रिव्हेंट करीन? तर थॅलेसेमिया मायनर एक 300-400 रुपयाची टेस्ट आहे, गव्हर्नमेंटमध्ये फ्री पण होते. ती करून प्रत्येक युवाला, प्रत्येक तरुण माणसाला हे माहीत असलं पाहिजे लग्नाच्या अगोदर, मूल करायच्या अगोदर, की आपण थॅलेसेमिया मायनर आहोत आणि हा थॅलेसेमिया मेजर प्रिव्हेंट करायचा आहे. तर प्रत्येक सिटिझनची ही जबाबदारी आहे. अतिशय महत्त्वाचं होतं ते. आणि या विषयावरती, इतक्या महत्त्वाच्या विषयावरती आणि दुर्मिळ अशा गोष्टी त्याच्याबद्दलच्या आहेत, त्या आपण आम्हाला समजावून सांगितल्या आणि जे मार्गदर्शन आपण आम्हाला सोप्या भाषेमध्ये केलं त्याबद्दल मॅडम मी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आणि आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद आपण इथे आल्याबद्दल. मित्रांनो, आज आपण पाहिलं की आजच्या या माहितीपूर्ण संवादातून आपल्याला एक नक्कीच गोष्ट समजली आहे, ती म्हणजे थॅलेसेमिया हा अडथळा नक्कीच आहे, पण शेवट नाही आहे. तर योग्य माहिती, वेळेवर तपासणी आणि समाजाचा पाठिंबा जर असेल तर आपण हा आजार नक्कीच नियंत्रणात ठेवू शकतो आणि तो टाळता येण्यासारखा आहे. महत्त्वाचे मुद्दे: रक्तदान करणं महत्त्वाचं आहे, तपासणीची जागरूकता वाढवणं महत्त्वाचं आहे आणि रुग्णांना साथ देणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून एक छोटी मदत एखाद्याच्या आयुष्यात मोठा असा बदल घडवून आणू शकते. या सकारात्मक वळणावरती आज आपण या भागाची सांगता करत आहोत. पुन्हा भेटूया हॅलो डॉक्टरच्या नवीन भागामध्ये नवीन विषयासह नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार.